फॉरेन ब्रँड्स देशी साबणांची खिल्ली उडवत होते आणि एका महिलेनं त्याच जोकला 8,300 कोटींच्या एम्पायरमध्ये बदलून दाखवलं. मीरा आयुष्यात एका मागोमाग एक धक्के. नवरा सोडून गेला, 2 मुलांना घेऊन माहेरी परतली आणि काही काळात आई वडीलही गेले. पण ती थांबली नाही. एक दिवस तिला जाणवलं, आपण आपल्या आयुर्वेदिक परंपरा विसरत चाललोय आणि केमिकलने भरलेले फॉरेन साबण प्रत्येक घरात पोहोचलेत. 45व्या वर्षी फक्त 2 लाख रुपयांत तिनं आपल्या गॅरेजमध्ये हँडमेड आयुर्वेदिक साबण बनवायला सुरुवात केली. इथूनच जन्म झाला फॉरेस्ट एसेन्शियल्सचा. पण खरी अडचण इथेच होती. इतक्या प्युअर आणि हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्समुळे तिचे साबण मार्केटपेक्षा 5 पट महाग पडत होते. लोक का घेतील? इथे मीराने गेम पलटला. तिनं प्रॉडक्ट बदलला नाही, त्याची पोझिशनिंग बदलली. प्रीमियम पॅकेजिंग, लक्झरी ब्रँडची इमेज, अल्ट्रा प्रीमियम स्टोअर्स. म्हणजे साबण नाही तर एक लक्झरी एक्सपिरियन्स. आज फॉरेस्ट एसेन्शियल्स 120पेक्षा जास्त देशांमध्ये विकला जातो आणि वर्षाला 500 कोटींहून जास्त सेल्स करतो. लोकांनी ज्या गोष्टीला जुनी म्हणून नाकारलं त्यालाच तिनं लक्झरी बनवलं आणि तिथेच सगळा गेम जिंकला.